पुण्यातील बुधवार पेठ हे एक गजबजलेलं ठिकाण आहे. याच बुधवार पेठमध्ये वेश्या व्यवसाय चालतो आणि ते अगदी सर्रासपणानं चालतो हे अगदी जगजाहीर आहे. मग याच बुधवार पेठमध्ये पोलिसांचा छापा पडतो का? या ठिकाणी पोलिसांची रेड पडते का? पडली तर मग ती नेमकं कोणाला पकडते? असे वेगवेगळे प्रश्न अनेकांच्या मनामध्ये असतात. अखेर पोलिसांची रेड या बुधवार पेठमध्ये पडलेली आहे आणि पोलिसांनी काही महिलांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे. नेमकं पोलिसांनी त्या महिलेला ताब्यात का घेतलं, त्या ठिकाणच्या ग्राहकांना ताब्यात घेतलं का, ही रेड हा छापा त्या ठिकाणी नेमका का पडला, हेच आपलं सविस्तर या व्हिडिओमध्ये बघायचं आहे. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर पुण्यातल्या बुधवार पेठमध्ये वेश्या व्यवसाय हा सर्रासपणानं जगजाहीरपणानं चालत आलेला आहे. परंतु या ठिकाणी अचानक पोलिसांची धाड पडली, रेड पडली, छापा पडला आणि ती बातमी अशा पद्धतीनं प्रसारित झाली. मग आता या ठिकाणी छापा नेमका पोलिसांचा का पडला हे त्या बातमीच्या माध्यमातून आपल्याला समजतं की त्या ठिकाणी बुधवार पेठमध्ये काही महिला ह्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने पकडलेल्या आहेत. म्हणजे या ठिकाणी आलेल्या ज्या महिला आहेत त्या भारतातल्या नसून बांगलादेशातल्या आहेत आणि बांगलादेशातल्या महिलांना जास्त पैशाचं आमिष दाखवून त्यांना काहीतरी लाचलुचपत देऊन किंवा काहीतरी खोटं आमिष देऊन या ठिकाणी भारतामध्ये अवैधरित्या आणलेला आहे आणि त्यांच्याकडून बळजबरी अशा पद्धतीनं व्यवसाय करून घेतला जात आहे किंवा त्या गैरमार्गानं भारतात येऊन अशा पद्धतीने या ठिकाणी व्यवसाय करतात म्हणून त्यांच्यावर कारवाई केलेली आहे. या अगोदरही बुधवार पेठमध्ये पोलिसांनी अनेक ज्या बिल्डिंग आहेत ज्या ठिकाणी असा व्यवसाय चालतो त्या ठिकाणी पोलिसांनी छापा मारून रेड मारून त्या महिलांना ताब्यात घेतलेलं आहे. मग ह्या ज्या ताब्यात घेतल्या जाणाऱ्या महिला असतात आणि त्यांना आणणारे जे एजंट असतात त्यांच्यावर पोलीस त्या ठिकाणी कारवाई करतात. कारण की ते मूळचे भारतीय नसतात, हे इतर कुठल्या तरी देशातले इतर कुठल्या तरी मार्गाने अवैध मार्गाने भारतात आलेले असतात आणि अशा पद्धतीचा कारभार त्या ठिकाणी करतात म्हणून त्यांच्यावर पोलीस कारवाई करतात. तर काही जणांना प्रश्न पडतो की मग या बुधवार पेठमध्ये रेड पडते का, छापा पडते का? जर या ठिकाणी जर एखाद्या महिलेला बळजबरी कोणी आणला असेल, त्याच्याकडून बळजबरी अशा पद्धतीनं वेश्या व्यवसाय करून घेतला जात असेल तर नक्कीच त्या ठिकाणी रेड पडते. त्या ठिकाणी त्या महिलेची सुटका केली जाते आणि जिच्या कोणाकडून अशा पद्धतीनं व्यवसाय करून घेणारा जो एजंट आहे, व्यक्ती आहे, त्याच्यावर मात्र थेट कारवाई केली जाते. दुसरं म्हणजे याच वेश्या व्यवसायाच्या आडून जर त्या ठिकाणी काही अंमली पदार्थांची तस्करी केली जात असेल, वाहतूक केली जात असेल, काही नशिली पदार्थ विकली जात असतील तर त्याच्यावर सुद्धा पोलीस रेड करतात, कारवाई करतात आणि त्यांच्यावर अशा पद्धतीनं कारवाई करून अटक सुद्धा करतात. अशा घटना आपल्याला या सगळ्या बातमीच्या माध्यमातून माहीत होतात. पण मात्र ज्या महिला स्वमर्जीनं या बुधवार पेठमध्ये अशा पद्धतीनं व्यवसाय करतात, ज्या स्वतःच्या इच्छेनं स्वतःच्या मर्जीनं या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्या अशा पद्धतीनं करतात, त्याच्यावर मात्र पोलीस काहीही कारवाई करत नाहीत असं एकंदरीत आपल्या या ठिकाणी दिसतं. पण मात्र ज्या पद्धतीनं बुधवार पेठमध्ये आता ही कारवाई झालेली आहे त्यामुळं सगळीकडे एकच चर्चा सुरू झालेली आहे. आता या संपूर्ण घटनेवर तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. कारण की कोणाच्याही भावना दुखवणं, कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही. समाजामध्ये जे घडतंय, मीडियामध्ये जे दिसतंय तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो. लोकांना सावध आणि सतर्क राहण्यात सुद्धा आवाहन करत असतो.